माफ करा महाराज, माफ करा. तुमच्या पुतळ्याच्या अवस्थेला आम्हीच कारणीभूत आहोत. महाराज, आम्ही यांच्या मोठ्या मोठ्या घोषणा आणि आश्वासनांना बळी पडलो. आम्हाला माती आणि सोन्यातला फरकच कळला नाही. महाराज, तुम्ही उभारलेल्या गड किल्ल्याचा आजही प्रत्येक दगड शाबूत आहे, पण भ्रष्ट युतीने उभारलेला पुतळा 8 महिनेही टिकला नाही. महाराज, तुम्ही स्वराज्याचं हित पाहिलं, रयतेचं हित पाहिलं, पण या भ्रष्ट युतीच्या नेत्यांनी स्वतःच भलं केलं. महाराज, आम्हीच दोषी आहोत, कारण आम्ही तुमच्या पुतळ्याच्या बाबतीत नेते म्हणून यांच्यावर भरोसा टाकला, पण यांनी कमिशनसाठी लाडका कॉन्ट्रॅक्टरच गाठला. महाराज, तुमचं नाव घेऊन सत्तेत येणारी लोक तुमच्या सोबतही नीच वागली. घात झाला महाराज, घात झाला. इथेच आमच्या वेड्या भावनेचा घात झाला. तुमच्या पुतळ्यामध्येही यांनी टक्केवारीचाच डाव केला. पुतळा निर्मितीला